हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? चला आज आपण बघूया जवसाची ही 2 ते 3 महिने टिकणारी चटणी. तर त्यासाठी मी जवस सर्वप्रथम भाजून घेतलेला आहे. चटचटून भाजायचा आहे. त्याच्यानंतर मी तो काढून घेतला आणि त्याच तव्यामध्ये मी थोडंसं खोबरं परतून घेतलेलं आहे. खोबरं अगदी लाल रंग येईपर्यंत परतायचं नाही आहे आपल्याला. त्याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कढीपत्त्याने थोडी टेस्टही वेगळी येईल आणि कढीपत्ता असा खाल्लाही जाईल, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे. त्यानंतर मी मिक्सरमध्ये आपण घेतलेलं सामान सगळं घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ घातलेलं आहे. तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे तिखट त्याच्यामध्ये वापरू शकता. आता मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर मी ते पुन्हा एकदा तव्यामध्ये परतून घेतलेलं आहे, जेणेकरून आपली चटणी 2 ते 3 महिने सहजरित्या टिकेल. चला तर मग अशी ही हाडांसाठी आणि केसांसाठी उपयुक्त असणारी जवसाची चटणी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.